मल्हारी सप्तशती अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. सनत्कुमार उवाच. कुटुंब सारे अग्निहोत्रासी, ऋषी ठेवूनी पर्वताशी. गेले सारे अमरावतीसी, इंद्र राजास सांगण्या. रत्ने झळकती सिंहासनी, इंद्र बैसला आसनी. अनेक अप्सरा येऊनी, करती तयाची सेवा. तेथे सेवितसे अग्नी, यमपाश सोडूनी. कुबेर नवविधी घेऊनी, सेवा करीतसे शुक्राची. सूर्य शांतमूर्तीसी, चंद्र सर्व भावेसी. बृहस्पती करिस्तवनाशी, या इंद्र दरबारी. ऋषी इंद्र नगरी प्रवेशले, देवसभा देखते झाले. देवता सारे तेथे विराजले, अमरावती नगरात. ऐसा तो देवराना, देखून या ऋषीगणा. स्वतः उठून या सिंहासना, तयासी नमस्कार करिता झाला. इंद्र उवाच. दुर्लभ तुमचे चरण, करीतसे मज पावन. तुम्ही कार्य घेऊन कवन, सांगावे मज ऋषीराया. ऋषी उवाच. तुझे अभय आम्हासी, म्हणून मणिचूर पर्वतासी. आम्ही करीत होतो ताप तपासी, आला तेथे मल्ल दैत्य. घेऊन दैत्य परिवाराला, आश्रमी येता झाला. आम्हासी पिडू लागला, तपभंग करावया. आम्ही जीव मात्र धरून, कुटुंबे आणिके पर्वते ठेवून. आले तुझ शरण, तू सर्व जानसी. देवराया इतुके करणे, दैत्य बनी मला वध करणे. आम्हासी आश्रमी स्थापने, तुम्ही निर्भय करून या. शक्र उवाच. त्या दैत्य ब्रह्मासी आराधिले, एक अंगुष्टे तप केले. धूम्रपानासहित जपिले, तयाने झाला अमर तो. त्या तपबळे उन्मत्त झाला तो दैत्य. कोणी जिंकू न शकत त्या महादुष्ट दैत्यांना. तुम्ही वैकुंठासी जावे, महाविष्णूस वृत्तांत सांगावे. आमचे क्लेश वधवावे, तोच पालन करता सृष्टीचा. धर्मपुत्र निघाले तेथून, हृदयी श्री विष्णू चरण स्मरून. पाहण्या वैकुंठ भुवन, कृपा दृष्टी तयाची मिळण्या. पोहोचले वैकुंठ भुवनी, सुंदर मंदिर पाहुणी. भक्ती जडली चरणी, वैकुंठपती तेथे वसे. देखिला ऋषींनी कमलनयन, केला पितांबर परिधान. रत्नजडित सिंहासन, शोभतसे मेघ सावळा. केयूर कनक किंकिणी शोभत, कंठी कौस्तुभ झळकीत. कर्णी कुंडले मिरवीत, हृदयी वैजयंती शोभत. गरुड सेवा करी, हस्ती गदा पद्म शंख चक्रा शोभी. पद्मासनी बैसले श्रीहरी, वदन सुहास्य शोभे. सौंदर्याचा निधी मोतीला, रत्नखचित मुकुट शोभला. सुवर्ण तेज सूर्य भासला, श्रीहरी आसनी वसे. प्रिय भक्त ऋषी नारदादिक, कपिल मुनी सिद्ध साधक. जवळी ते सनकादिक, भक्तिभावे शोभतात. धर्मपुत्र ते पाहोनी आनंदले, नेत्र तयाचे जळी भरले. नमस्कारोनी उभय ठाकले, श्री विष्णूची स्तुती करू लागले. ऋषी उवाच. जय जयाजी पुराण पुरुषा, निरामय निराभासा. नित्यानंदा ऋषिकेशा, परमानंदा लक्ष्मीपती. लक्ष्मी सहित राजहंसा, जगदमया जगज्जीवना. ऐसी स्तुती ऐकुनी, संतोषला तो चक्रपाणी. मेघ गंभीर वचनी, पुसता झाला ऋषीसी. श्री भगवान उवाच. प्रसन्न झालो तुम्हासी, कायेने केले वैकुंठाशी. सांगावे तुम्ही मजसी, धर्मपुत्र ऋषीवरांनो. तुम्हा ते कोणी कष्टविले, कवणे पापी वेडसाविले. दुर्मदे तपभंग केले, चित्त शोभविले तुमचे. ऐकोनी महाविष्णूची वचने, संतोषली धर्मपुत्रांची मने. नमस्कार करुणी चरणे, सांगत झाले तयासी. ऋषी उवाच. मणिचूर पर्वतासी, आम्ही वसता तपासी. मणिमल्ल दैत्य पीडिले आम्हासी, आमचे आश्रमाशी नासविले. अमरावतीचा राणा, तो मणिमल्ले जिंकिला. पीडिले आम्हा ऋषीजना, हे तुम्ही सर्व जाणता. श्री विष्णू उवाच. मणिमल्ल दैत्य माजले, तपे ब्रह्मास्त्र आराधिले. अमर ते झाले, कोणी जिंकू न शके तयासी. ते न हार मानिती, एका त्र्यंबका वाचुनी. चला जाऊ शिवभुवनी, तुम्ही आम्ही समवेत. वृत्तांत सांगू महादेवास, विनंती करू तयास. तोच वधील मणिवल्ला सुरास, चला ऋषीवर हो. कैलास भुवनीचा कथा, निवारील सर्व व्यथा. साक्षी ठेवून या समर्था, सांगतसे श्री गुरुमाऊली. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका. ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती द्वितीय अध्याय. श्री कुलदेवते खंडेराय महाराज चरणार्पण.